नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। निवडणुका तर झाल्या आणि निकालही लागला। अर्थात पुन्हा एकदा भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळवली। 2017ला 77 तर 2026ला 84, अर्थात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार देखील निवडून आल्या, त्यामुळे 85 हा आकडा यावेळी भाजपनं गाठला। खरं तर 126 जागांचेच निकाल येणं बाकी होतं, कारण की 2 निकाल ऑलरेडी आधीच लागले होते आणि ते अर्थात रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांच्या माध्यमातून, कारण की दोघंही बिनविरोध झाले होते। फक्त घोषणा होणं बाकी होतं आणि ती घोषणा देखील 16 जानेवारीला इतर उमेदवारांच्या निकालांसोबत झाली आणि सुप्रिया चांदगुडे यावेळी बिनविरोध निवडून आल्या। आता मुळात प्रश्न हा आहे की सुप्रिया चांदगुडे या आधी देखील निवडणुकीत उभ्या होत्या। त्यांचे पती देखील 2007 मध्ये नगरसेवक राहिलेले आहेत। शिवाय त्यांचं काम या प्रभागातील त्यांनी आत्तापर्यंत वाढवलेला जनसंपर्क आणि त्या माध्यमातून त्यांची जी प्रभागाविषयीची धडपड आहे, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह आपण घेणार आहोत आणि यावेळी थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत। त्यामुळे आता आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत नवनिर्वाचित नगरसेविका अर्थात भाजपच्या शहर उपाध्यक्षा सुप्रियाताई चांदगुडे। ताई, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार। खरं तर प्रभाग क्रमांक 10 म्हटलं की पिंपरीमध्ये आपण जातो आणि मग शाहूनगर, विद्यानगर, संभाजीनगर हा सगळा मोठा प्रभाग आहे, मोरवाडी आहे। तर या प्रभागामध्ये जितकी आव्हानं आहेत, जितक्या समस्या आहेत, तितक्या ताकदीनं ती आव्हानं आणि समस्या दूर करणारा उमेदवार देखील असावा लागतो आणि आता तुमच्या चौघांच्याही रूपानं तो मिळालेला आहे असं आपण म्हणूया। तर आता प्रश्न सगळ्यांना पहिला हाच आहे की सुप्रियाताई आता पहिल्यांदा कोणतं काम आमच्या प्रभागामध्ये हाती घेणार? नमस्कार, मी सुप्रिया चांदगुडे। खरं तर प्रभागामध्ये पहिलं काम घेणारे हाती म्हणजे पाण्याचं, कारण एवढा सुशिक्षित भाग असून सुद्धा पाण्याचा खूपच प्रश्न आहे। आता आजच आम्ही सकाळी वडिले साहेबांना घेऊन आम्ही म्हणजे प्रभागामध्ये सर्वे केला की कुठं कुठं पाण्याचा काय कुठला प्रॉब्लेम येईल। तर आमच्या 1-2-3 लाईनला खूपच प्रॉब्लेम आहे, म्हणजे पाणीच नसतं, असलं तरी रात्रीच्या 1:30ला पाणी येतं आणि त्या वयस्कर लोक असल्यामुळे त्या पाण्याचा खूप त्रास होतोय। तर पहिला प्रश्न आम्ही तर पाण्याचा सोडवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आहेच आहे, लाईट आहेच आहे, रस्ते आहेतच, म्हणजे सगळाच प्रश्न आहे। म्हणजे सुप्रियाताई, मुळात तुम्ही निकाल लागल्यानंतर 2-3 दिवसांनीच कामाला सुरुवात केली होती, कारण म्हणजे दत्तनगर पाईपलाईन काहीतरी फुटली आणि त्यावेळी तुम्ही तिथे सगळे गेला होता, सगळेच नगरसेवक होतात आणि त्याचं तात्काळ दुरुस्तीचं काम आपण हाती घेतलं। मग ही जी पाण्याची समस्या आहे, ज्याला आपण म्हणतो की दिवसाड पाणी आणि ते पण अवेळी पाणी, तर साहजिकच एक महिला म्हणून तुम्हाला तर त्याची म्हणजे जास्त समस्या जाणवत असेल। तर आता मात्र येणाऱ्या काळामध्ये ही समस्या पहिल्यांदा दूर होण्यासाठी एक म्हणतो ना आपण त्याला, एक प्रॉपर नियोजन होणं गरजेचं आहे। अगदी काही अल्प काळापुरतं त्याला काही अर्थ नाही। तर असं आता काही करणार आहोत का आपण? आत्ता सकाळीच आम्ही बोलणं झालं की आमचं तर असं नियोजन आहे की शाहूनगरसाठी वेगळी टाकी झाली पाहिजे पाण्याची, संभाजीनगरसाठी पण, म्हणजे त्याचं नियोजन पाणी किती येते हे लोक वरतून सांगतात की बाबा आम्ही पाणी सोडले, पण पाणी कुठं जातं ते कळत नाही लोकांना, कुठं कळत नाही। पण मी आज त्यांना तेच म्हटलं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक सर्वेसाठी एक मीटर बसवा, जेणेकरून त्या साईडला पाणी येतंय की नाही त्याचं ते सर्वे करा आणि तुमची लोक सोडा की वरतून पाणी सोडताय पण कुठं जातंय, म्हणजे हे तर आम्ही प्रॉपर नियोजन करणारच आहे। कारण बऱ्याच दिवसाच्या मला वाटते 2007ला पाईपलाईन केलेले आहेत, त्या पूर्ण कुजलेले आहेत, म्हणजे एका ठिकाणी 2-2 ठिकाणी असे पाईपलाईन झालेले पूर्ण कुजलेले आहेत आणि पाणी पूर्ण मुरतंय खाली। तर ह्या गोष्टीचं पूर्ण प्रॉपर नियोजन आम्ही करणार आहे की बाबा। नक्कीच काल आपल्याला PCMC न्यूज तर्फे आपला सत्कारही करण्यात आला, सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा, आपण देखील उपस्थित होतात। त्यावेळी मी एक पत्राचं वाचन केलं होतं, त्यामध्ये एक तो उल्लेख होता की आमच्या घरात 24 तास नळ आहे पण पाणी नाही। तर आता ती जी समस्या आहे ती केवळ एका पिंपरी चिंचवडकर वासियाची नाही, तर सर्व पिंपरी चिंचवड वासियांची आहे। तर त्या दृष्टिकोनातून काहीतरी एक भविष्यात मोठी पावलं उचलावी लागतील। आता अर्थात GB सुरू होतील आणि बजेट आणि या सगळ्या अर्थसंकल्पाची तयारी देखील सुरू झालेली आहे। तर त्यासाठी आता आपल्या प्रभागासाठी एक निधी मिळवणं, की आत्ताच तुम्ही म्हणाले टाकी बांधणं अत्यंत गरजेचं आहे शाहूनगरसाठी, तर त्यासाठी आता तुम्ही काय करणार आहात? कारण की तुमच्यासोबत अनुराधाताई पण आहेत, तर काय आता म्हणजे म्हणतो ना आपण की मला माझ्या प्रभागामध्ये कोणत्या परिस्थितीत पाणी मिळालंच पाहिजे, यासाठी काही वेगळा आवाज महिला राज म्हणून आपण उठवणार आहात? नक्कीच उठवणार आहे, कारण ह्याची खरंच गरज आहे। आता बजेट म्हणतात, पण ज्या मूलभूत गरजा आहेत तर त्या अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत।
तर त्या मिळल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आम्ही चारही नगरसेवक खरंच प्रयत्न करणार आहे. म्हणजे जे पाण्याचा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे. नक्कीच, म्हणजे तुषार हिंगे असतील, कुशाग्र कदम असतील, तुम्ही दोघी असाल. पण मला एक असं म्हणायचं की अजूनही आपण आता बघा ना, 86 पासून ते अगदी 2026 एक 40-45 वर्ष झाली, अजूनही आम्ही आमच्या मूलभूत समस्यांवरच काम करतोय. म्हणजे पुढचं स्मार्ट सिटी आणि हे कधी करणार आम्ही? अजूनही आमच्या प्रभागामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित नाही, विजेचा लपंडाव सुरूच आहे, रस्त्यांची दुरवस्थाच आहे. तर यासाठी पहिली 1-2 वर्ष जर पटकन बजेटमध्ये तरतूद केली आणि पटापट पहिल्यांदा पिंपरी चिंचवड वासियांसाठी याच सगळ्या मूलभूत सुविधा पुरवल्या, तर तसं काही होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं ना. बजेट जर असेल तर 100% काम होऊ शकतं. पाणी, लाईट हे तर कॉमन आहे, म्हणजे हे झाल्याच पाहिजे होत्या. पण ह्या गोष्टी आम्ही नक्कीच 1 वर्षापर्यंत, म्हणजे बजेट असेल तर नक्की आम्ही करू ह्या गोष्टी. आणि स्मार्ट सिटी तर खरंच म्हणजे गरज आहे. आता फुटपाथ झाले, रस्त्यावरती म्हणजे छोटे छोटे टपऱ्या झाले, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. म्हणजे जे सायकलचे, म्हणजे जे सायकल ट्रॅक बनवले ते म्हणजे असेच बनवून, म्हणजे मला असं वाटतं नसतं ते शोसाठी झालेले आहेत. कारण लोकांना चालणं फार, आणि सगळ्या गाड्या रोडवर झाल्यात, म्हणजे फुटपाथवर झालेले. तुम्ही अगदी बिनधास्तपणे मांडलात विषय, अगदी मला तो आवडला. म्हणजे खरंच की शोबाजी नाही तर काय आहे. आणि खरं म्हणजे मागच्या वेळी आपल्याच पक्षातली माणसं होती. बरोबर. मग केवळ नुसतं तो ट्रॅक उभा करायचा आणि त्याच्यावरनं जातही कोण? बरं ते सोडा, जायला पण संधी नाहीये. तिथेच गाड्यांचं पार्किंगचा खूप सर प्रश्न आहे. म्हणजे जेणेकरून आता महिलांना चालणं किंवा वयस्कर माणसांना चालणं फार कठीण झालेलं आहे तिथं. तर आम्ही तो पण आता पहिल्या ह्याच्यामध्ये तो मांडलेला आहे, म्हणजे मांडणार आहे आता विषय आम्ही तो, की त्या गोष्टी झाल्या पाहिजे. ज्या लोकांना सुविधा आहेत त्या तर निदान झाल्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे अगदी मुख्य रस्त्यांवर सुद्धा अतिक्रमण होतं, हे तर दुर्दैव आहेच. पण फुटपाथ जिथे प्रत्यक्षात वावरायला लोकांना, चालायला, ज्येष्ठ नागरिक आहेत, तो प्रश्न आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या प्रभागात अतिशय एक सुंदर असं आपण ज्याला म्हणू की प्राणी संग्रहालय आहे. म्हणजे निसर्ग कवयित्री बहिणाबाई चौधरी. पण इतकं चांगलं प्राणी संग्रहालय असून त्याचं नूतनीकरण अजून काही झालेलं नाहीये. तर त्यासाठी काही आपण आता प्रयत्न करणार आहात का? आमच्या इथं बऱ्यापैकी तर असं गार्डनचं थोडंफार आहे, पण जे सर्पोद्यान आहे तर त्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणांना तिथं पाहण्यासाठी लोक प्राणी संग्रहालय म्हणून येत होते, आणि आता काय झालेलं आहे ते तसंच पडू नये, त्याचं काम स्थगित आहे. पण तिथं लोक येऊन साप सोडतात. कुठे साप सोडल्यानंतर मोठे मोठे आजगर असतात, सोडल्यानंतर ते एका तिथं शेजारी घरात जातात. त्याच्यासाठी ते काम केलं पाहिजे की जे लवकर, म्हणजे आम्ही सगळे चारी मिळून तर काम करूच ते, कारण त्या गोष्टीची गरज आहे. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुळात जी उद्यानं आहेत त्यातली खेळणी अक्षरशः मोडकळी झालेली आहेत, अशी आत्ता परिस्थिती आहे. आत्ताच आपण पाणी आणि फुटपाथचा विचार आपण केलाच, पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी अशी काही झोपडपट्टीवासियांची, म्हणजे आर्थिक दुर्बलदृष्ट्या घटक जो आपण ज्याला म्हणतो, की त्यांच्या घरांवर विजेच्या तारांचं जाळं आहे आणि इतकं धोकादायक आहे ते. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला भूमिगत वीज वाहिन्या पाहायला मिळतात, पण इथे मात्र तसं नाही. तर या दृष्टिकोनातून आपण काय पावलं उचलणार आहात? नक्कीच आम्ही पावलं उचलणार. कारण मी म्हणजे दत्तनगर ह्या एरियात म्हणजे माझा सारखा वावरच असतो. म्हणजे आत्ताच नाही की इलेक्शनच्या आधीपासूनच माझे मिस्टर 2007 पासून म्हणजे मी त्यांच्यामध्ये, त्या लोकांमध्ये आहे. तर लोकांनी घरं बांधल्यात, घरामध्ये करंट आहेत. म्हणजे एवढी भीती वाटते की हे लोक झोपणार कशी. म्हणजे मी स्वतः तिथं उभं राहून त्यांना सांगितलं होतं पूर्ण जाळे, म्हणजे असं कुठं जागा नाही की त्या ठिकाणी. मला असं वाटतं मी मागच्या वेळेस ते काम पण केलं होतं, म्हणजे फेसबुकला याला पण टाकलं होतं. पूर्ण जाळच झालेलं आहे, कारण ती फारच भीतीदायक आहे. त्याच्यावर आता ISRIचा प्रकल्प आलेला आहे, त्याच्या माध्यमातून हे काम मला असं वाटतं की पूर्ण होईल. नक्कीच. कारण की असं जीव मुठीत घेऊन जर तुम्ही जगताय तशी, म्हणजे कुणाच्या घरात अजगर घुसतोय तर कुणाच्या घरामध्ये साप घुसतायत, तर कुठे कुणाच्या घरावर, म्हणजे या सगळ्याच गोष्टी आहेत, या सगळ्या पहिल्यांदा दूर व्हायला पाहिजेत. खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांकडून आता याच अपेक्षा आहेत की आता झालं बाबा, 9 वर्ष गेली, मागची सगळी निवडणुका उशिरा लागल्या, पण उशिरा का होईना निवडणुका पार पडल्या आणि आता प्रभागाला जर प्रभावी नगरसेवक मिळाले असतील तर ती कामं होणं गरजेचं, नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती होणार. तर ते होता कामा नये. आता तुम्ही नाव घेतलं म्हणून महेश दादांचं. महेश दादा सध्या काय करतायत? तुम्हाला कसा हा पाठिंबा राजकीय आहे? आणि 2007 मध्ये ते स्वतः नगरसेवक होते. खरं तर महेश भाऊ राजकारणात आले, माझे मोठे धीर कैलास भाऊ चांदगुडे. खरे हे राजकीय वसा त्यांच्यापासूनच चालू झाला. त्यांचं अचानक निधनामुळं महेश भाऊ त्याच्यामध्ये आले. तसंच आमचं चांदगुडे फॅमिली म्हणजे सामाजिक कार्यामध्येच आहे. तर भाऊ निवडून आल्यानंतर आमचं म्हणजे सामाजिक कार्य होतंच.
तर त्याच्यानंतर मी जे आमचं वसा चालूच आहे, कैलास भवनपासून चालूच होता. बरोबर. आपण आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे कैलासवासी कैलासभाऊ चांदवडेंच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही हे काम चालू केलं. आणि पहिल्यापासूनच आहेत माझे छोटे भाऊ उमेश भाऊ. हो. म्हणजे सर्वांनाच म्हणजे वसा आहे. कुठं गरिबी म्हणजे कुणाचं लग्न असो, कुणाचं काय असो, कुणाच्या मैती असो, म्हणजे आत्तापर्यंत असं राजकीयच नाही पण असं घरोले म्हणजे इतके संबंध सगळ्यांशी की बाबा इतकं म्हणजे हे लोक त्याच्यातून आलेले आहेत. बरोबर. म्हणजे त्यांनी दुःख गरिबी काय पाहिलेली म्हणजे ह्यांनी सगळ्यांनीच तिघा भावांनी. तर त्याच्यामुळे ह्यांना फार म्हणजे त्याच्या समाजकार्याची ओढ आहे आणि त्यांनी ते त्याच्यातून ते माध्यमातून त्या केलेले आहे. ते तिथूनच वसा माझ्याकडे म्हणजे आल्या, मी चालवते म्हणजे पुढे म्हणजे आम्ही सगळेच मिळून थोडक्यात कैलासवासी कैलासदादा असोत किंवा महेशदादा असोत किंवा उमेश भाऊ असतो. म्हणजे या सगळ्यांनी समाजकारणासाठी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे आणि मग त्याला राजकारणाची जोड मिळाली. अगदी पहिले कैलासदादा असतील, नंतर महेशदादा आणि मग तुम्ही स्वतः 2017ला देखील तुम्ही प्रयत्न केला होता आणि त्यावेळी तुम्हाला 9,933 इतकी मतं मिळाली पहिल्याच प्रयत्नामध्ये. अगदी माजी महापौर ज्या राहिले होत्या त्यांच्या विरोधात आपण उभ्या होतात आणि त्यांना 10,716 मतं मिळाली. अगदी 783 निसटत्या मतांनी पराभव झाला. पण यावेळी तो एक जल्लोष विजयाचा जो साजरा करायची संधी मिळाली असती तो काही मिळाला नाही, तुम्ही बिनविरोधच झालात. मग ती चर्चा सुरू झाली, अरे आधी रवी लांडगे झाले बिनविरोध, आता सुप्रियाताई झाल्या, नेमकं कसं काय हे बिनविरोध झालं. तर याच्यामागे काही म्हणजे आत्ताच तुम्ही नाव घेतलं उमेशदादांचं, काही अदृश्य छाया अदृश्य शक्ती याच्यामागे कार्यरत होती असं तुम्हाला म्हणायचं? तसं म्हणायला गेलं तर अदृश्य छाया म्हणजे खरं तर हे लोकांचं प्रेम पण होतं, जनतेशी आमचं नातं. म्हणजे आम्ही असं पक्ष वगैरे बघितलं नाही, सगळ्या पक्षांच्या लोकांशी आम्ही एकदम प्रेमाने सगळ्यांनी राहिलेलो आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की बाबा आम्ही हे माघार घेतो. आणि म्हणजे असं कुठले पक्ष धरून नाही चाललो, आम्ही सगळेच लोक एकत्र म्हणजे सगळ्या पक्षाची लोक एकत्र आम्ही करून त्याच्यामुळे हा विजयी आणि जनता पाठीशी होती म्हणून. आणि असं आम्ही प्रयत्न म्हणजे इलेक्शनची तयारी चालूच होती आमचं आणि मला 100% खात्री होती की ह्यावेळेस माझा विजय आहे. पण अचानक असं झालं की बाबा लोकांनी माघार घेतली आणि हा विजय त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा मला भेटला. तेव्हा काय पहिली प्रतिक्रिया होती की असं वाटलं होतं की अरे नाही लढून जिंकले असते तर? नाही असं काही वाटलं नाही, पण अचानक तो शॉक म्हणजे की बाबा चला ह्या लोकांनी माझ्यासाठी माघार घेतली आणि लढून काय आणि हे असं म्हणजे थोडंसं विजय वाटला म्हणजे. अच्छा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळात तुम्ही आता तर तुमचं समाजकार्य आणि महिलांसाठी जे तुम्ही काम करता ते तर वाखाणण्याजोगं आहे, पण त्या जोडीलाच आता प्रत्यक्षात सभागृहात आता आपण यावेळी जाणार म्हणजे 2017ला संधी नाही पण यावेळी तुम्हाला ती मिळाली. आता सभागृहात गेल्यानंतरची जी पुढची जी आव्हानं आहेत आपल्या प्रभागाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो की पॅनलमध्ये जर सगळेच एकच विचारधारेचे असले तर निश्चितपणे त्या प्रभागाचा विकास होतो. बरोबर. तर आता ती संधी तुम्हाला सगळ्यांना आली आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय करणार आहात, कशा पद्धतीनं नियोजन करणार, काय असं प्लॅनिंग केलंय का की चौघांनी म्हणजे प्रचार करताना सगळे एकत्र फिरतात आणि नंतर मात्र वेगवेगळी तोंड होतात, असं न करता यावेळी तुम्ही सगळे जशी एकी आधी दाखवलीत तशी एकी दिसणार? नक्कीच दाखवणार आम्ही, कारण आहे आम्ही एकी, आमची एकी. कारण ज्यावेळेस आम्ही प्रचार चालू केला सकाळी 7 पासून आम्ही चौघं एकमेकांना फोन करून एकदम हसी मजाक असं प्रचार झाला. तसंच आम्ही लोकांसाठी पण आता काम करू चौघं मिळून एकत्र. कारण मला असं नाही वाटत की आम्ही एक दिवस पण एकमेकाला चौघांना कॉन्टॅक्ट असतं. आज पण सकाळी वडजे साहेब आले होते तर तिथं आम्ही चौघं एकत्र म्हणजे ते दोघं बाहेर असल्यामुळं नाही पण ते कॉल फोन झाले म्हणजे सगळे कुठले कामं असतील तर आम्ही पहिल्या दिवसापासून जशी निवडणूक झाली तसे पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र काम करतोय आणि करत राहणार आहे. बरं, एकंदरीत यावेळी सर्वात जास्त बिनविरोध निवडून आले त्यामुळे जास्त चर्चा झाली आणि मग त्याच्यावर मग अजितदादांनी पण आपलं भाष्य केलं. त्यांनी असं म्हटलं की भाजपनं आपल्या दहशतीमुळे इथं 2 जागा निवडून आणल्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये पण हे घडलं होतं. तर तुम्हाला काय वाटते हे असं खरं आहे काय अजितदादांचं स्टेटमेंटवर तुमचं काही भाष्य असू शकतं? खरं तर दादांच्याबद्दल बोलणं खरं योग्य नाही, दादा खूप मोठे आहेत. पण दादा विसरले की त्यांच्या राष्ट्रवादीतून पण 3 उमेदवार आले होते बिनविरोध. तर असं काही नाही की लोकांच्या प्रेमामुळे आलं, दहशत बिशत अशी काही नाही, सगळे प्रेमळ लोक आहेत. त्याच्यामुळं दादा थोडं बोलण्यात हे झालं असतील पण असं काही झालेलं नाही. नक्कीच, अगदी तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर काँग्रेसची जेव्हा सत्ता होती म्हणजे 86 आणि 2002 या 2 निवडणुका सोडल्या तर इतर प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण ना कोणतरी बिनविरोध झालेला आहे. म्हणजे अगदी आपण 92ची निवडणूक बघितली तर आजमबाई पानसरे बिनविरोध झाले होते, 97ची पहिली तर उषा गजभार या बिनविरोध झाल्या होत्या. नंतर आपण 2002ची निवडणूक सोडली तर 2007ला जेव्हा येतो तेव्हा जावेदभाई शेख हे बिनविरोध झाले होते राष्ट्रवादीकडून
आणि नंतर रामदास बोकड असतील किंवा आमच्या शकुंतलाताई धराडे असतील, हे दोघे जण 2012ला बिनविरोध झाले होते. आता तर शकुंतलाताई भाजपमध्ये आणि त्या निवडूनही आल्या. आणि मग 2017ला रविभाऊ लांडगे बिनविरोध झाले आणि यावेळी ते आणि तुम्ही असे दोघे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा ज्या त्या पक्षाची सत्ता त्यावेळी तो त्या पक्षाचा एखादा दुसरा उमेदवार बिनविरोध झाल्याचं चित्र दिसतंय. मला एक असं म्हणायचं की जेव्हा आपल्या घरामध्ये एक राजकीय वारसा सतत चालत आलेला आहे, अगदी म्हणजे तुमचे पती, मोठे धीर, छोटे धीर या तिघांचीही राजकीय संबंध आहे. अगदी उमेशदादा उद्योजक म्हणून पाहत असले तरी समाजकार्याशी त्यांची जोड आहे. तर अशा वेळी काही बर्डन प्रेशर असतं का की बाबा आता मी राजकीय पाहिलं तर आता मी एकटीच आहे आणि आता त्या घरात समाजकारण राजकारण दोन्ही जपायचं आहे, तर हे सांगड घालला यांचं मार्गदर्शन काही लागतं का, महेशदादांचं, उमेशदादांचं? नाही, 100%च लागतं. कारण ते आहेत म्हणून पुढचं राजकारण आहे. आणि तसं बर्डन काहीच नाही. सगळं हास्य मजाक म्हणजे असं सगळं म्हणजे सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि बर्डन काय नाही की उमेश भाऊ आहेच आहेत. त्या पद्धतीने जसं म्हणजे कुठं आपण कमी पडत असते ते आपल्याला नक्कीच मला मार्गदर्शन करतात. माझे मिस्टर झाले, महेश भाऊ असतील, उमेश भाऊ असतील, नक्की मला मार्गदर्शन. काय असं दबाव वगैरे तर असं काही नाही आहे. बरं, अगदीच. आता एक शेवटचाच प्रश्न. आपला प्रभाग हा इतर प्रभागांपेक्षा उत्तम आणि विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला असावा असं प्रत्येक नगरसेवकालाच वाटतं. असं काही नाही की असं कोणीच नसेल की ज्याला वाटणार नाही. पण मग मला असं म्हणायचं की मग आपल्या प्रभागात पहिल्यांदा आत्ता या 5 वर्षांमध्ये म्हणजे जो काही मोठा आता पिरियड मिळालेला आहे काम करायला, तर अगदी सुरुवातीला पहिल्यांदा काय करायला हवं त्या दृष्टिकोनातून काही प्लॅनिंग असेल तर ते प्लॅनिंग काय असेल जेणेकरून आपल्या प्रभागातल्या सगळ्याच प्रेक्षकांना, नागरिकांना ऐकायला मिळेल? नक्कीच आमचं प्लॅनिंग मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्यापैकी म्हणजे आमच्या प्रभागामध्ये म्हणजे जे स्टडी रूम पाहिजे मुलांसाठी ते नाही आहेत. म्हणजे काय होतं, अभ्यासिका म्हणजे जे आता घरं कशी छोटी झालेत, मुलं मोठी झालेत, त्यांना अभ्यासासाठी म्हणजे काय घरात हे असेल तर तिथं जायला म्हणजे एक पाहिजे मुलांसाठी काहीतरी. आणि खेळण्याचे मैदान खरं तर कमी प्रमाणात झालेले, ते वाढवलं पाहिजे. गार्डन एकदम छान झाले पाहिजे. म्हणजे कुठले प्लॅन, लाइटिंगचे शो म्हणजे म्हणतात ना आता बाहेरच्या देशातलं आलं पाहिजे थोडंफार, तर त्या पद्धतीने पण झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सोलरवर प्रत्येक सोसायटीला सोलर लाईटचा हे केलं पाहिजे, आपण नियोजन केलं पाहिजे. म्हणजे त्या माध्यमातून कॅमेरे असतील वगैरे. आता हे लाईट, पाणी, गटार म्हणजे हे तर आहेच आहे, पण त्या गोष्टी तर पहिल्या पाहिजेत. मूलभूत गरजा त्या पाहिजे, तर तिथून पुढे जाऊ शकतो आपण म्हणजे पुढच्या गोष्टीला. त्या पद्धतीने आम्ही 5 वर्षामध्ये चौघं मिळून नक्कीच एकदम स्मार्ट सिटी म्हणजे आमचा प्रभाग स्मार्ट तर बनवू. म्हणजे आम्ही असं चौघांनी हे केलेले, ग्वाही दिलेली आहे लोकांना सगळ्यांना. म्हणजे जी दिली ती पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल अशीच अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. अर्थात आपल्या घराण्याचा वारसा राजकीय असेल, सामाजिक असेल, तो तर तुम्ही चालू ठेवतच आहात. पण ज्या प्रभागामध्ये आपण काम करतो आणि जी नागरिकांची आपण नाळ जोडलेली आहे ती अशीच कायम राहावी आणि हीच सदिच्छा व्यक्त करतो. PCMC न्यूज मार्फत तुम्हाला खूप खूप शुभेच्छाही देतो. आणि जेव्हा आपण पुढच्या अगदी मुलाखतीत समजा 5 वर्षांनंतर एखादी मुलाखत असेल तर त्यावेळी हे पूर्ण केलं असं आपण नक्कीच आम्हाला ऐकवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तर या होत्या सुप्रियाताई चांदगुडे ज्यांनी आपलं स्पष्ट विजन मांडलेलं आहे. येत्या अगदी नजीकच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी अगदी पाणी, वीज, रस्ते यासाठी प्रयत्न करणार आणि या 5 वर्षांमध्ये आमचा प्रभाग हा स्मार्ट बनवणार याची खात्री आहे. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.